हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मॅथमॅटिक्स विथ मनीषा. सो प्रॉब्लेम सेट 1चा जो लास्ट पार्ट आहे आज आपण तो बघणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 7 मधले जे रिमेनिंग एक्झाम्पल होते 4, 5 आणि 6 ते आज आपण लर्न करणार आहोत. सो 4th नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते मी रीड करते. Sum of the present ages of Manish and Savita is 31. Manish's age is 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथे कंडिशन दिलेली आहे फर्स्ट लाईनमध्ये. ती काय आहे? सम ऑफ प्रेझेंट एजेस मनीष अँड सविता. म्हणजे मनीष आणि सविता हे दोघं बहीण भाऊ आहेत आणि त्यांचे जे प्रेझेंट एज आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. बट त्यांनी काय सांगितलं, त्या दोघांचे जे प्रेझेंट एजची आपण ॲडिशन घेतली तर ती किती यायला हवी? ती किती येते? 31. किती येते? 31. मग आपल्याला मनीष आणि सविताचं प्रेझेंट एज माहीत आहे का? नाही. म्हणून आपण सपोज करू एक्स आणि वाय. जर आपण मनीषचं प्रेझेंट एज एक्स सपोज केलं आणि सविताचं वाय केलं तर कंडिशन फर्स्ट कशी होईल? एक्स प्लस वाय इक्वल्स टू 31. आणि सेकंड कंडिशन कशी होईल? मनीष एज 3 years अगो. म्हणजे मनीषचं एज 3 वर्षा अगोदर काय होतं? प्रेझेंट एज किती आहे? एक्स. 3 वर्षा अगोदरचं माहीत आहे का आपल्याला? नाही. म्हणून प्रेझेंट एजमधून जर आपण 3 वर्षाचं मायनस केलं म्हणजे बघा आता जर एक्स मायनस 3 असं होऊ शकते. मग एक्स मायनस 3 हे काय झालं? 3 वर्षा अगोदरचं एज. आता तुम्ही म्हणाल एक्स मायनस 3 कसं? आता जर सध्या माझा एज 20 असेल आणि मी म्हटलं माझा सध्या प्रेझेंट एज 20 आहे आणि 3 वर्षा अगोदर माझं एज किती होतं किंवा किती असायला हवं तुम्ही सांगा. तर तुम्ही काय करणार? 20मधनं 3 मायनस कराल. जर 20मधनं आपण 3 मायनस केले तर काय येईल आन्सर? 70. म्हणजे किती येईल? 17. मग सेम त्याच पद्धतीने आता प्रेझेंट एज मी तुम्हाला सांगितलं माझं 20. हे फक्त एक्झाम्पल आहे, सिरियस घेऊ नका. आणि इथे आपण प्रेझेंट एज माहीत आहे का आपल्याला? नाही. एक्स आपण हे असं सपोज केलेलं आहे म्हणून एक्स मायनस 3 हे आपल्याला एक्झाम्पलमध्ये शो करावं लागेल. हे मी तुम्हाला जस्ट समजून सांगत आहे, हे आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघणार आहोत. देन त्यांनी काय म्हटलं? 3 years अगो वॉज 4 times द एज ऑफ सविता. 4 टाइमनी काय होतं? सवितापेक्षा जास्त होतं. मग हे काय झाली? कंडिशन नंबर 2. आता आपण हे इथे लिहू प्रेझेंट एजेस त्यांचे सपोज करू. सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं आपण बघणार आहोत म्हणून. मग लेट मनीष प्रेझेंट एज बियर X years and Savita's present age be Y years. फर्स्ट कंडिशन काय आहे? या दोघांची ॲडिशन किती आहे? 31. मग एक्स प्लस वाय किती होईल? 31. बघा किती इझी आहे. आपल्याला कंडिशन फर्स्ट लवकरच मिळालेली आहे इथे एक्स आणि हे सविताचं वाय. आता कंडिशन सेकंड काय आहे? सेकंड कंडिशनमध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं मनीष एज 3 वर्षा अगोदरचं ते आपल्याला काढावं लागेल. मनीष एज 3 years अगो. मग हे आपल्याला मेन्शन करायचं आहे इथे. काय होईल? एक्स मायनस 3 अँड सविताचं काय होईल? सवितास एज वाय मायनस 3. ओके. मग आता 3 वर्षा अगोदर सविताचं एज मनीषपेक्षा 4 टाइम्सनी जास्त होतं. मग आपण इथे ते लिहिणार मनीष
एज इक्वल्स टू काय होईल 4 मल्टिप्लाय सवितास एज ॲट दॅट टाइम, म्हणजे त्यावेळेस किती होतं बघा. मनीष एजसाठी आपण काय घेतलं x, 4 ॲज इट इज राहील आणि सविताचं जे एज आहे इथे x -3, कारण की 3 वर्ष अगोदरच पाहिजे ना आपल्याला. मग इथे x -3 x न येता, कारण की x हा प्रेझेंट एजसाठी आपण सपोज केलेला आहे, आपल्याला 3 वर्ष अगोदरचं पाहिजे, म्हणून इथे x -3 x न घेता हे नेहमी लक्षात ठेवा इथे. मग मी इथे लिहिते x -3 इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय आणि इथे काय येईल सवितास एज ॲट दॅट टाइम. सविताचं एज किती होतं तेव्हा 3 वर्ष अगोदर y -3, आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे इथे सॉल्व करायचं आहे. बघा x -3 ॲज इट इज. आता या 4नी या कम्प्लीट जो ब्रॅकेट आहे त्याला मल्टिप्लाय करायचं. 4 मल्टिप्लाय y किती होतील 4y -4 3 किती होतील 12. आता x आणि yच्या ज्या टर्म्स आहेत त्या लेफ्ट साईडनी घ्यायच्या आणि रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या राईट साईडनी. सो मी इथे लिहिते x -4y प्लस आहे, लेफ्ट साईडली जर 4y आला तर मायनस होईल, आणि -12 ॲज इट इज, आणि इथे -3 तिकडे गेल्यावर काय होईल +3. ओके, मग x -4y इक्वल्स टू -12 + 3 म्हणजे किती होतील -9, आणि हे काय झालं आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सेम पेअर आहे. हो, तर सेम पेअर आहे, त्यामुळे आता इथे आपल्याला एक्स्ट्रा सेम पेअर क्रिएट करायचं काम नाही. आता सेम पेअर आहे बट साईन अपोजिट आहे का नाही, मग सेम अपोजिट साईन नाही आहेत म्हणून इक्वेशन 1 आणि 2 काय होतील सबस्ट्रॅक्ट होतील. मग इथे आपण लिहायचं सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन 1 मी लिहिते x + y इक्वल्स टू 31, x -4y इक्वल्स टू -9. ओके, मायनस प्लस होईल आणि इथे मायनसचं काय होईल प्लस होईल. मायनस साईन आहे म्हणून प्लस झाला, आणि इथे सुद्धा मायनस साईन आहे प्लस झालं, इथे प्लस आहे म्हणून मायनस. सो +x and -x गेट कॅन्सल, +y + 4y, +y आणि +4y किती होतात 5y. त्या दोघांचं ॲडिशन 31 + 9 किती होतील 40. किती होतील 40. आता हे 5 ॲज इट इज राहतील, y ॲज इट इज राहील, आणि 5 मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. ओके, y इक्वल्स टू 40 डिवाइड बाय 5. जर 5नी 40ला आपण डिवाइड केलं तर काय होते 5 8 किती 40, आणि इथे मला yची व्हॅल्यू मिळाली, आणि y म्हणजेच काय आहे सविताचं एज. आता मला सविताचं प्रेझेंट एज मिळालेलं आहे. आता ही yची जी व्हॅल्यू आहे मी ती इक्वेशन 1 मध्ये पुट करणार, आणि इक्वेशन 1 मध्ये ती पुट केल्यावर मला इक्वेशन 1 वरून काय मिळणार एक्सची व्हॅल्यू. पुट y इक्वल्स टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे x + y इक्वल्स टू 31. मग x ॲज इट इज प्लस yची व्हॅल्यू 8 - 31. x ॲज इट इज 31 मायनस काय होईल 8, आणि 31 मधनं जर आपण 8 मायनस केले तर मला आन्सर मिळते 23, आणि ही काय झाली एक्सची व्हॅल्यू. काय झाली एक्सची व्हॅल्यू, आणि इथे आपलं जे आन्सर आहे हे काय झालेलं आहे कम्प्लीट, कारण की मला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या. मग देअरफॉरमध्ये मला काय लिहावं लागेल मनीष प्रेझेंट एज बिअर, आणि एक्सच्या ऐवजी तिथे काय लिहावं लागेल इथे 23, कारण की मला काय मिळाली इथे आन्सर 23, आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली मला
8, मग इथे लिहायला लागेल 8 आणि हेच काय झालं आपलं therefore Manish present age be a 23 years and Savita's present age be a 8 years. ओके, आता जे हे एक्झाम्पल नंबर 4 आहे हे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण 5th नंबरचं एक्झाम्पल बघूया. सो मी ते रीड करते. एक्झाम्पल नंबर 5 बघा. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is 720. Find daily wages of skilled and unskilled workers. त्यांनी सांगितलं एक फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये स्किल्ड आणि अनस्किल्ड असे जे 2 टाईप्सचे वर्कर्स काम करतात. तर हे जे 2 टाईप्सचे वर्कर्स आहेत तर त्यांची जी सॅलरी आहे ती रेशोमध्ये दिलेली. तो रेशो काय आहे 5:3. आता स्किल्ड वर्कर्सची सॅलरी आणि अनस्किल्ड वर्करची सॅलरी ही त्यांनी दिलेली आहे. किती दिलेली आहे? टोटल त्यांची टोटल सॅलरी दिलेली आहे. टोटल सॅलरी आहे 720. बट आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की त्यांना डेली किती मिळते. म्हणजे आजची जर आजच्या दिवसाची पकडली की आपण म्हणतो ना तुम्हाला किती रोज आहे, हे आपल्या मराठी भाषेत झालं की म्हणजे रोजचे तुम्हाला किती रुपये मिळतात, की एका तासाचे तुम्हाला 500 मिळतात की 600 मिळतात. हे आपल्याला त्या स्किल्ड आणि अनस्किल्ड जे वर्कर्स आहेत त्यांचं काढायचं आहे. त्यांची टोटल तर दिलेली आहे पण त्यांना डेली किती मिळतात हे आपल्याला काढायचं आहे. सो जी फर्स्ट कंडिशन आहे ती आहे रेशोमध्ये दिलेली 5:3. मग ही जी रेशोची आहे दिलेली आपल्याला कंडिशन ही आपल्याला पहिले आपला ज्या इक्वेशनमध्ये आहे किंवा इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये बनवायची आहे किंवा फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे. बघा मग क्वेश्चन नंबर 5चं जे आन्सर आहे आपण ते स्टार्ट करत आहोत. मग मी इथे काय करते, जे स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर आहे त्यांची सॅलरी सपोज करते. लेट द सॅलरी ऑफ skilled worker be a X rupees and salary of unskilled worker be a rupees Y. ओके, आता कंडिशन फर्स्ट काय आहे, कंडिशन फर्स्ट मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे रेशो दिलेला आहे त्यांचा किती आहे तो 5:3. काय आहे 5:3 कशाचा, स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्करचा. स्किल्ड वर्कर्ससाठी मी X लिहिलं आणि अनस्किल्डसाठी काय लिहिलं Y, म्हणून मी X:Y लिहिलं. यालाच आपण लिहू शकतो X/Y आणि 5/3 किंवा 5/3 असं याला आपण लिहू शकतो. आता हे मला इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे म्हणून मी या पद्धतीने लिहिलं. आता याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3नी मल्टिप्लाय होईल Xला आणि Yनी मल्टिप्लाय होईल 5ला. मध्ये साईन इक्वल्स आलं म्हणून आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेते. मग इथे होईल 3X इक्वल्स टू हे काय होईल 5Y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि मधातली जी साईन आहे मिडलमधली ती ॲज इट इज ठेवायची. मग जसं मी नेहमी सांगत आली तुम्हाला X आणि Yच्या टर्म्स नेहमी लेफ्ट साईडनी घ्यायच्या एका साईडला. कंपल्शन नाही आहे बट आपण नेहमी लेफ्ट साईडला घेत असतो. म्हणून मी इथे लिहिते 3X 5Y मायनस होईल इकडे आल्यावर आणि इथे काहीच नाही आहे म्हणजे काय आलं इथे 0 आणि हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 1. काय झालं इक्वेशन नंबर 1. कंडिशन वरून आपल्याला इक्वेशन 1 मिळालं. आता कंडिशन 2. कंडिशन 2 काय म्हणते, हे जे स्किल्ड आणि अनस्किल्ड वर्कर आहे त्यांना जो टोटल सॅलरी मिळते ती किती आहे 720
20. मग इथे असं होईल x प्लस वाय इक्वल्स टू 720. हे काय आहे कंडिशन नंबर 2 आणि हेच काय झालं मला मिळालं इक्वेशन नंबर 2. आता बघा इक्वेशन 1 आहे 2 आहे मिळालं मला. या दोघांना कंपेअर केलं तर सेम पेअर मिळतात का? नाही. मग सेम पेअर मिळत नाही तर आपण इथे क्रिएट करणार आहोत. तर इथे जर मी इक्वेशन 2ला कशाने मल्टिप्लाय करते 5ने. 3ने सुद्धा करू शकते बट इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे हे मला इझी जाईल म्हणून इथे मला अपोजिट साइन ऑलरेडी मिळतात म्हणून मी 5ने मल्टिप्लाय करते. जर 5ने मल्टिप्लाय केलं तर मला इथे काय मिळते 5x प्लस 5y इक्वल्स टू 720. जर 5ला मल्टिप्लाय केलं तर मला आन्सर मिळते किती मिळते बघा 720 आणि त्याला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं 5 0 0 5 2 जा 10 1 आला हातचा 7 5 जा 35 आणि हा एक 1 36. किती मिळालं 3600 आणि हे काय झालं इक्वेशन नंबर 3. ओके. आता इक्वेशन 1 आणि 3ला मी काय करते कंपेअर करते. मग इक्वेशन 1 आणि 3 +5 आहे -5 आहे. ओके +5 आणि -5 म्हणजे या दोघांचं काय होईल ॲडिशन. मग मी इथे लिहिते ॲडिंग इक्वेशन 1 and 2 काय होईल 3x - 5y इक्वल्स टू 0 and 5x - 5y इक्वल्स टू 3600. या दोघांची काय घेतली आपण ॲडिशन. प्लस सॉरी इथे प्लस आहे +5y आणि -5y काय होईल गेट कॅन्सल. 5 + 3 होतात 8x इक्वल्स टू हे काय झाले 3600. x हा ॲज इट इज इथे 3600 आणि डिवाइड होईल 8ने. 8चे हाफ होतात 4 आणि याचे होतात हाफ 1800. अगेन याचे होतात 2 आणि याचे होतात 900. मग 900ला आपण 2ने डिवाइड केलं तर आन्सर काय येते 450. काय येते 450 म्हणजे 450 रुपीज. काय होते 450 रुपीज. आता मला इथे एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. ही एक्सची जी व्हॅल्यू आहे ही मी इक्वेशन नंबर जो 2 होता त्यामध्ये पुट करणार आहे. जर इक्वेशन 2मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट केल्यावर काय मिळते आपल्याला वायची व्हॅल्यू आणि इथे आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे कारण की ऑलरेडी आपण एक्सची काढलेली आहे. म्हणून मी इथे लिहिणार पुट x इक्वल्स टू 450 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होतं x + y इक्वल्स टू 720. ओके. मग आता x + y सॉरी एक्सची व्हॅल्यू पुट करत आहोत आपण 450 y ॲज इट इज इक्वल्स टू 720. अगेन y ॲज इट इज 720 मधनं 450 जर मायनस केले तर काय येईल आन्सर 270. काय येईल 270. मला आता x आणि yच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहे. आता देअरफोरमध्ये आपल्याला लिहावं लागेल द सॅलरी ऑफ स्किल्ड वर्कर बियर 450 रुपीज अँड द सॅलरी ऑफ अनस्किल्ड वर्कर बियर y रुपीज. म्हणजे इथे असं होईल सिम्पली तुम्ही जे सेंटेन्स वरती लिहितात तेच जर तुम्ही देअरफोरमध्ये लिहिले तर तुमचं आन्सर तिथे कंप्लीट होते. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा माइंड यूज करायचं काम नाही आहे की इथे मला देअरफोरमध्ये कसं सेंटेन्स लिहायचं हे तुम्ही लॉजिकली लिहू शकतात. मग इथे एक्सच्या इथे येईल 450 आणि वायच्या इथे येईल 270 आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. आता आपल्याला जे लास्ट एक्झाम्पल आहे ते बघायचं आहे. ओके. सो आजचा जो व्हिडिओ आहे त्याचा लास्ट एक्झाम्पल मी रीड करते. एक्झाम्पल दिसायला खूप मोठं आहे
पण तुम्हाला समजून सांगते मी ते एक्झाम्पल व्यवस्थित. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला जर एकदा समजलं तर लिहिण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा खूप जास्त इझी. जेवढं मोठं असते तेवढंच एक्झाम्पल सोपंही असते, हे नेहमी लक्षात ठेवा. सो बघा, प्लेसेस A and B are 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन स्ट्रेट रोड. ते कसे आहेत? स्ट्रेट रोडवर आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम A to B ऑन बाईक. ॲट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम B ऑन बाईक. ट्रॅव्हल टुवर्ड्स A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. ओके, त्यांनी आपल्याला प्लेसेस दिलेले आहेत. प्लेसेसचे नाव आहेत A and B. आता प्लेसेस A and B दिलेले आहेत. आता हे प्लेसेस जे आहेत ते कसे आहेत? एका स्ट्रेट लाईनवर आहे, म्हणजे एका स्ट्रेट रोडवर आहे. इथे मी इथे एक ऑलरेडी लाईन दिलेली आहे असं समजा, किंवा सपोज करा की हा काय झाला, आपला रोड झाला. तो कसा? स्ट्रेट. कारण की एक्झाम्पलमध्येच त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. सो या स्ट्रेट रोडवर एक पॉईंट आहे A आणि दुसरा पॉईंट आहे B. काय आहे दुसरा पॉईंट? B. आणि त्यांनी सांगितलं ह्या जो A पॉईंट आहे इथे कोण आहे? हमीद. इथे कोण आहे? हमीद. आणि B पॉईंटवर कोण आहे? जोसेफ. आणि ह्यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, हमीद आणि जोसेफमधलं जे डिस्टन्स आहे ती किती आहे? 30 किलोमीटर. किती आहे? 30 किलोमीटर. सो त्यांनी काय सांगितलं, या दोघांचं डिस्टन्स आहे मधलं हे कम्प्लीट डिस्टन्स A आणि B या पॉईंटमधलं 30 किलोमीटर. आणि हमीदजवळ आणि जोसेफ असे जे दोन फ्रेंड आहे, या दोन्ही फ्रेंडजवळ स्वतःच्या बाईक आहेत. मग काय होते, हा जो हमीद आहे हा या डायरेक्शननी जात आहे आणि B या डायरेक्शननी जाते. हे मी स्वतःच्या मनाने नाही घेतलेलं आहे, हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे की जोसेफ कुठल्या साईडनी जाते? B to A आणि हमीद A to B या साईडनी जात आहे. मग हे जर दोघं एक जात आहे म्हणजे ऑब्विसली इथे मध्ये कुठेतरी हे भेटतील की नाही, कारण की ते एकाच रोडनी जात आहे. जर तुम्ही समोरून येत असाल आणि मी सुद्धा त्याच रस्त्याने जात असेल तर ऑब्विसली आपली काय होईल, कुठेतरी आपण एकमेकांना इंटरॅक्ट होऊ आणि कुठेतरी भेटू. तसंच हमीद आणि जोसेफ एकाच रोडवर आहे, फक्त ते एकमेकांच्या जवळ जात आहे या डिरेक्शननी. ओके, इथे डिरेक्शन दाखवलेले आहेत. सो ते मिटतात, ते एकमेकांना भेटतात या पॉईंटजवळ. ते भेटतात कुठे? या पॉईंटजवळ. मग इथे भेटल्यावर किंवा इथे या पॉईंटजवळ पोचण्यासाठी दोघांनाही किती वेळ लागतो? 20 मिनिट्स. बीला इथे पोचण्यासाठी आणि एला इथे पोचण्यासाठी किती मिनिट्स लागतात? 20. म्हणजे दोघांनाही 20 मिनिट्स नंतर हे दोघं एकमेकांना भेटतात. ही काय झाली? कंडिशन नंबर 1. काय झाली? कंडिशन 1. आता कंडिशन 1 तुम्हाला समजली. आता नंतर मी तुम्हाला कंडिशन 2 समजून सांगणार, लगेच नाही सांगत, तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून. मग इथे आपल्याला एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय काढायला सांगितलं? स्पीड. कुणाचा? हमीदचा आणि जोसेफचा स्पीड किती आहे. आता आपल्याला माहीत नाही आहे म्हणून आपण तो सपोज करू. लेट हमीद्स स्पीड बी x किलोमीटर पर आवर and Joseph speed be y किलोमीटर पर आवर. आता यांचा आपलं स्पीड माहीत नाही, पण या एक्झाम्पलमध्ये स्पीड आपल्याला काढायची आहे म्हणून स्पीडचा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला माहीत असायला हवा. स्पीडचा फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल टू
डिस्टन्स अपॉन टाईम, हा काय झाला फॉर्म्युला. आणि विदाऊट फॉर्म्युला तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकत नाही. हे फक्त छोटासा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. मग आता हे दोघं किती मिनिटांनी मिळाले, 20 मिनिटांनी. म्हणजे ही काय झाली आपली कंडिशन 1. मग कंडिशन 1 मी लिहिते हमीद travel distance in 20 minutes. म्हणजे जे डिस्टन्स हमीदने ट्रॅव्हल केलं 20 मिनिट प्लस जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 20 मिनिट्स. या दोघांनी मिळून किती डिस्टन्स पार केलं किंवा किती डिस्टन्स कव्हर केलं, 30 किलोमीटर. दोघांनी मिळून किती किलोमीटर, 30. हे डिस्टन्स एकट्याने ट्रॅव्हल केलेलं नाही आहे, दोघांनी केलेलं आहे. म्हणून त्या दोघांची ॲडिशन मी किती घेतली, 30 किलोमीटर. आता डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं माहीत आहे का, नाही. म्हणून मी त्याला काय म्हणणार, D1. काय म्हणणार, D1. आणि हे D1 हमीदसाठी आणि D2 जोसेफसाठी. आणि इथे काय होईल, इक्वल टू 30. म्हणजे मला एवढं सेंटेन्स न लिहिता मी त्यालाच काय म्हटलं या सेंटेन्सला, D1. देअरफॉर मग तुम्ही लिहू शकता देअरफॉर D1 इक्वल्स टू हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट्स आणि D2 इक्वल्स टू जोसेफ ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट्स. ओके. आता D1 आणि D2 आपल्याला माहीत आहे का, नाही. डिस्टन्स माहीत नाही आहे. मग डिस्टन्स काढायचं कुठल्या फॉर्म्युलावरून, स्पीडवरून. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला इथे काय होईल, डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड मल्टिप्लाय टाईम. स्पीड मल्टिप्लाय टाईम. हे कशावरून लिहिलं मी बघा, इथनं डिस्टन्स ॲज इट इज ठेवला, टाईम डिवाइड आहे इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय. आणि हा फॉर्म्युला कशाचा झाला, डिस्टन्सचा. मग आता डिस्टन्स इथे आपण काय लिहू शकतो, D1. D1साठी हमीदच्या डिस्टन्ससाठी म्हणत आहे मी. आणि स्पीड, मग हमीदचा स्पीड किती होता, x किलोमीटर पर आवर मल्टिप्लाय x किलोमीटर पर आवर. आणि टाईम किती लागला, 20 मिनिट. किती लागला, 20 मिनिट्स. किती लागला, 20 मिनिट्स. आता इथे लक्ष द्या काळजीपूर्वक, इथे थोडंसं कन्फ्यूज होण्यासारखं आहे. हे तुमच्या लक्षात आलं तर एक्झाम्पल इझी आहे. 20 मिनिट्स म्हटलं, एक्स कसा आहे, किलोमीटर पर आवर. म्हणजे हा तासामध्ये आहे किंवा पर आवरमध्ये आहे, आवरमध्ये आहे. हा मिनिट्समध्ये. मग मला सगळ्या काय पाहिजे, आरमध्ये पाहिजे. म्हणून मी हे मिनिट्सचं कन्वर्ट करेल आरमध्ये. मग ते कन्वर्ट करायचं मला, म्हणजेच 20ला डिवाइड करावं लागेल 60ने. कारण की 1 आवर म्हणजे किती, 60 मिनिट्स होतात. म्हणून मला इथे डिवाइड करावं लागेल. मग हे 0 कॅन्सल, 2 1 जा 2, 2 3 जा 6. आणि हे कसं होईल, x/3 मिनिट्स. x/3 मिनिट्स हे असं होईल. हे फक्त समजून सांगण्यासाठी लिहिलं मी. आता हेच मी डिरेक्टली इथं लिहिणार. ओके. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. फॉर्म्युला मी ॲज इट इज ठेवणार आणि इथे लिहिणार x/3 प्लस y/3. कशावरून आलं ते तुम्हाला माहीत आहे. हवं तर मी इथे तुम्हाला लिहून देते. इथे स्टेप होती x मल्टिप्लाय 20/60 मिनिट्स प्लस y मल्टिप्लाय 20/60 इक्वल्स टू 30. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल एक्झाम्पलमध्ये, पण डिरेक्टली हे असं लिहू शकता. आता x/3 y/3 कसं आलं कळलं. ओके. नेक्स्ट बघा, आता अपॉनमध्ये 3 आहे
मला कंप्लीट नंबर हवा, म्हणून मी या कंप्लीट इक्वेशनला डिवाइड करते 3नी, सॉरी मल्टिप्लाय करते 3नी. मग मी इथे लिहिणार मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. 3नी मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3 3 जा 9 म्हणजेच 90. काय होईल, -90. आणि हे काय झालं, इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मला मिळालेलं आहे कंडिशन नंबर 1 वर. आता कंडिशन 2. कंडिशन 2 बघा, समजून घ्या. कंडिशन 2 त्यांनी म्हटलेली आहे, जोसेफ आणि हमीद सुरुवातीला एकमेकांकडे जाणार होते. आता जोसेफ इकडे न जाता तो अपोजिट साईडला जाते. अपोजिट साईडला जात आहे म्हणजे सुरुवातीला तो या साईडने गेला, आता या साईडला जाते. फक्त जोसेफ आणि हमीद तो ए पासनं इकडे जात आहे, म्हणजे बीच्या पुढे जात आहे. ओके, म्हणजे आपण इथे पॉईंट पकडू डी. हा कशासाठी पकडला तो मी तुम्हाला नेक्स्ट सांगते. आता जर त्यांनी म्हटलं बी हा जो आहे जोसेफ बी पॉईंटपासून अपोजिट साईडला चालला आणि ए सुद्धा त्याच दिशेने चालला, तर हे जे दोघं आहे हे या पॉईंटजवळ भेटतात. जसे इथे भेटले होते किती मिनिटांनी, 20 मिनिटांनी. बट आता इथे भेटले आणि इथे किती वेळाने भेटले, 3 तासाने. किती, 3 तासाने. म्हणजे हमीद इथून इथपर्यंत जाण्यासाठी हमीदला किती वेळ लागला, 3 तास. किती लागला, 3 तास. आणि जोसेफला इथून इथपर्यंत जाण्यासाठी किती लागलं, 3 तास. आता जोसेफसाठी आपण स्पीड काय म्हटलेलं आहे, y, म्हणून इथे येईल 3y. आणि हमीदसाठी आपण जो स्पीड आहे तो किती किलोमीटर म्हटलेला आहे, x, म्हणून इथे येईल 3x किलोमीटर पर आवर असं येईल. लक्षात आलं. 3x आणि 3y कसे आले, हमीदसाठी x आणि जोसेफसाठी y, म्हणून ते तसं. आता बघा, हमीदनी इथून इथपर्यंत डिस्टन्स 3 तासात केलं, म्हणजे हे डिस्टन्स इक्वल हे होईल. हे डिस्टन्स इक्वल्स टू ए आणि हे b प्लस डी हे किती होते, 30 प्लस 3y, म्हणजेच इक्वलमध्ये काय येईल, 3x. लक्षात आलं कसं, 3x इथून इतकं, हे जे ग्रीनमध्ये दिसते तुम्हाला एवढं डिस्टन्स इक्वल टू हे होते. का, कारण की ते दोघांनाही तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, 3 तास. मग दोघांना एका ठिकाणी पोहोचण्यासाठी 3 तास लागतात, म्हणजे हे जे डिस्टन्स आहेत हे कसं झालं, इक्वल. कसं झालं, इक्वल. म्हणून मी हे असं लिहू शकते. आणि हीच काय झाली आपली कंडिशन नंबर 2. आता कंडिशन 2 मी इथे लिहिते बघा, 3x इक्वल्स टू 30 प्लस 3y. ओके, आता इथे y या साईडने आला, आपण तो लेफ्ट साईडने घेऊ, म्हणजे 3x मायनस 3y होईल, कारण की प्लस आहे इकडे आल्या मायनस होईल. आणि हे काय मिळालं मला, इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 ऑब्झर्व करा, आपल्याला सेम पेअर मिळालेले नाही आहेत, म्हणजे क्रिएट करावं लागेल. मग क्रिएट करायचं म्हणजे काय, तर इक्वेशन 1ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3नी. जेव्हा इक्वेशन 1ला मी 3नी मल्टिप्लाय करेल तेव्हा मला सेम पेअर मिळतील, आणि सेम पेअर मिळून अपोजिट साईनसुद्धा मिळणार. लक्षात आलं, एक्झाम्पल किती सोपं आहे. फक्त तुम्हाला कंडिशन लक्षात घ्यायच्या आहेत. कंडिशन तुमच्या लक्षात आल्या तर इक्वेशन अगदी इझी आहेत सॉल्व करण्यासाठी. मला इक्वेशन मिळालेले आहेत, आता मला समोरचं सॉल्व करण्यासाठी आणखी इझी होणार. बघा, आता मी जर इक्वेशन 1ला 3नी मल्टिप्लाय केलं तर काय होतील, 3x प्लस 3y, आणि 3नी 9ला मल्टिप्लाय केलं तर 1800, नाही सॉरी ते 2700 होतील. 9 3 किती होतं, 27. आणि हे काय झालं, इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 2 मी इथे लिहिते, 3x मायनस 3y
इक्वल्स टू 30. ओके, आता हे आपल्याला सॉल्व करायचं. हे काय होईल, गेट कॅन्सल. 3x + 3x किती होतात, 6x. आणि या दोघांचं ॲडिशन केलं तर काय होतात, हे 2730. ओके, आता 6ने याला डिवाइड करायचं. बट इथे तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं तर हे काय झालं, थोडंसं लेंदी प्रोसेस झाली. मग आपण ही लेंदी प्रोसेस यूज न करता डिरेक्टली इथे लिहू शकतो. हे कॅन्सल करून आपण इथे लिहू शकतो, डिवाइड बोथ साइड बाय 3. लक्षात आलं. हे इथे मी मुद्दाम सॉल्व केलेलं आहे तुम्हाला फक्त लक्षात येण्यासाठी, कारण की आपल्याला नेहमी काय होते, घाईघाईमध्ये आपण हे असं सॉल्व करतो आणि जे इक्वेशन्स आहेत हे मोठे मोठे घेतो. बट इक्वेशन्स मोठे घेतल्याने आन्सर चुकत नाही, फक्त कन्फ्यूज होतो आपण. आणि ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला जो वेळ असतो तो जास्त लागतो. म्हणून अशी चुकी एक्झाम्पल सॉल्व करताना कधीच नाही करायची. वेळ कमी असला तरी सुद्धा नाही. नाहीतर बऱ्याच वेळा मुलांचं एक्झाममध्ये होते की वेळ कमी असतो म्हणून ते फक्त सॉल्व करण्याच्या मूडमध्ये असतात. बट नेहमी ऑब्झर्व करायचं सॉल्व करताना, शांततेत एक्झाम्पल सॉल्व करायचं. कारण की तुम्हाला 10th मध्ये बोर्ड एक्झाम द्यायची आहे. ओके, तिथे तुम्हाला अशा चुका करून चालणार नाही आहेत. म्हणून ही मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी इथे सांगितलं. जर मी तुम्हाला डिरेक्टली सांगितलं असं लक्षात नसतं आलं, म्हणून मी इथे तुम्हाला करून दाखवलं. बघा, आता इथे जर 3ने डिवाइड केलं, आता मी इथे ऑब्झर्व केलं, हे माझ्या का लक्षात आलं, कारण की मी एक्झाम्पल सॉल्व करताना लक्ष ठेवते आणि शांततेत एक्झाम्पल सॉल्व करत आहे आणि मला हे इथेच लक्षात आलं. ओके, आता 3ने डिवाइड केलं तर इथे होतात x - y आणि इथे काय होतील 10. आणि हे काय झालं, इक्वेशन नंबर 2. म्हणजे मी याला इक्वेशन 2 न म्हणता इथे इक्वेशन 2 म्हटलं. ओके, किंवा तुम्ही त्याला 3 म्हणू शकता. मग आता बघा किती इझी झालं. मला आता इथे मल्टिप्लाय करायचं काम आहे का, सेम पेअर आणायचं काम आहे का, नाही. ऑलरेडी मला मिळाले. आणि इथे जे नंबर्स आहेत हे सुद्धा कसे मिळाले, एकदम शॉर्ट मिळाले किंवा एकदम छोटे छोटे मिळाले. आणि जेव्हा आपल्याला असे नंबर्स छोटे मिळतात तेव्हा ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला इझी जाते. हे चुकत नाही. इथे फक्त जेव्हा मोठे मोठे नंबर्स असतात तेव्हा आपलं कॅल्क्युलेशनमध्ये कन्फ्यूज होते किंवा कन्फ्यूज होऊ शकते किंवा आपल्याला जास्त टाईम लागू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग इथे होईल x + y इक्वल्स टू काय होईल तिथे 90. हे इक्वेशन 1. हे काय होतं आपलं इक्वेशन 1 आणि 2 होतं x - y इक्वल्स टू 10. आणि या दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, ॲडिशन. मग या दोघांची ॲडिशन घेतल्यावर काय होईल, +y - y गेट कॅन्सल. 2x इक्वल्स टू 90 + 10 किती होतात 100. आणि x इक्वल्स टू 2ने जर 100ला डिवाइड केलं तर काय ते आन्सर 50. काय ते आन्सर. आता इथे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. ही एक्सची व्हॅल्यू मला पुट करायची इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग इक्वेशन 1 आहे x + y इक्वल्स टू 90. मग एक्सची व्हॅल्यू आहे 50 + y इक्वल्स टू 90. मग y ॲज इट इज 90 मायनस काय होतील 50, कारण की 50 प्लस आहे तिकडे गेल्या मायनस होतील. y इक्वल्स टू 90 - 50 किती होतात 40. आणि इथे मला yची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो x आणि yच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर आपण देअरफॉरचं जे सेंटेन्स आहे ते इथे लिहूया. मग इथे एक्सच्या ऐवजी काय येईल 50 आणि yच्या तिथे येईल 40. आणि हे काय झालं आपलं देअरफॉरचं सेंटेन्स. म्हणजे काय होईल, हमीद स्पीड बी अ 50 km/h अँड जोसेफ्स स्पीड बी अ 40 km/h. म्हणजे हमीद एका तासात किती किलोमीटर जातो 50 किलोमीटर. आणि जोसेफला 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो, 1 तासात तो किती किलोमीटर जाऊ शकतो 40 किलोमीटर. ओके, इथे आपला प्रॉब्लेम सेट जो 1 आहे
तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण जो नेक्स्ट युनिट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करणार. ओके, बाय.